नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बांधकाम कामगारांना न्यू अपडेट घेऊन आलो आहे की भांडी वाटप का बंद झाले। भांडी वाटप बंद होण्याचे कारण काय ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर बघूया ही पत्र कधीचं आहे। हे पत्र आहे 2/11/2026। तर काय म्हणते ते बघूया पत्रामध्ये। नोंदित आणि जीवित सक्रिय बांधकामगारांना वितरित करण्याच्या गृहोपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप तात्काळ बंद करण्याबाबत। तर बघूया कशामुळे तात्काळ वाटप बंद करण्यात आले आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप दिनांक 10/2/2026 रोजी गट क शेलू बुद्रुक पुसद जिल्हा यवतमाळ व इथे वाटप सुरू होते। महत्त्वाचे बघू। यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 तालुके असून वणी, झरी, जामणी हे तालुके सुमारे सदर वाटपाच्या ठिकाणापासून 210 किलोमीटरवर आहेत। त्या तालुक्यातील कामगारांना वाटपाच्या ठिकाणी येऊन गृहोपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन जाणे सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे होत नाही। त्यामुळे 10/2/2026 रोजीपासून वाटपाच्या ठिकाणी सुमारे 3000च्या आसपास किट वाटप करण्याबाबत ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी गोंधळ झाला असला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। तसेच आज दिनांक 11/2/2026 रोजी सुद्धा कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे सदर वाटप हे तात्काळ बंद करण्यात यावे। त्यामुळे भविष्यात तालुक्याच्या ठिकाणी एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना वाटप करण्यात यावे। तसेच वाटपापूर्वी व कार्यालयाची पूर्ण परवानगी घेण्यात यावी व यापुढे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी। या पत्रानुसार या कारणामुळे भांडे वाटप तात्काळ बंद करण्यात आले आहे। तर बघूया कधी सुरू होते ते नवीन व्हिडिओमध्ये बघूया। नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।